नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। महाराष्ट्र भटकंतीच्या आजच्या या भागात आज आपण आलोय रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात असणाऱ्या गोपाळगडावर। गुहागर शहरापासून गोपाळगड किल्ला साधारणतः 14 किलोमीटर अंतरावर आहे। गुहागर ते अंजनवेल गावापर्यंत थेट रस्ता आहे। या गावाला लागून असणाऱ्या डोंगरावर हा गोपाळगड किल्ला आहे। या गावातून किल्ल्यावर जायला डांबरी रस्ता आहे। हा किल्ला जवळजवळ 7 एकरात पसरलेला आहे। वशिष्ठ नदीच्या मुखाला आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर व्यापार आणि सागरी सीमांच्या रक्षणासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती। या किल्ल्याच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे, त्यामुळे तिन्ही बाजूनी किल्ल्याचे संरक्षण होतं। तर जमिनीच्या बाजूने आक्रमण झाल्यास संरक्षणासाठी किल्ल्याच्या बाजूने खोल खंदक खोदण्यात आला आहे। किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजव्या व डाव्या बाजूला तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत। गडाची तटबंदी अतिशय भक्कम असून त्यावर तोफा ठेवण्यासाठी 15 बुरुज आणि जांभ्या दगडांचे चौथरे बांधले आहेत। किल्ल्यात आपल्याला धान्याचे कोठार, किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष, कोरड्या पडलेल्या विहिरी बघायला मिळतात। गोपाळगड किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर हा किल्ला मूळचा आदिलशाहीचा असून इसवी सन 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळ मोहिमेदरम्यान हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि याचं नाव गोपाळगड असं ठेवलं। पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याची डागडुजी झाली। पुढे इसवी सन 1699 मध्ये जंजिऱ्याच्या सिद्धींनी हा किल्ला जिंकून घेतला। त्यानंतर इसवी सन 1745 मध्ये पेशव्यांचे सरखेल तुळाजी आंग्रेंनी हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला। मग पुढे येणाऱ्या काळात 1818 मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांकडून हा किल्ला जिंकून घेतला। तर मित्रांनो, असा होता हा गोपाळगड किल्ला आणि त्याचा इतिहास। तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा। भेटूया महाराष्ट्र भटकंतीच्या पुढच्या भागात।